उत्तर नागपूर विधानसभेमध्ये मी उमेदवार होतो आणि उत्तर नागपूर विधानसभेमध्ये उमेदवार असताना मी उत्तर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार केला। लोकांपर्यंत मी घरोघरी पोहोचलो आणि घरोघरी पोहोचत असताना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मला मिळाला। आणि यापूर्वी मी उत्तर नागपूरचे सर्व विकासाचे कामं राजकीयदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या हे विकासाचे कामं मी मागील 40 वर्षापासून मी करत आलो। त्यामुळे लोकांचा प्रचंड प्रतिसाद मला होता आणि त्यामुळे मला वाटलं की मला उत्तर नागपुरातून 35-40 हजार वोट मिळतील, कदाचित मी निवडून येऊ शकतो अशी माझी ख्याती होती। परंतु जेव्हा मतदान झालं त्या मतदानाच्या वेळात मला जे अपेक्षित वोट मिळायला पाहिजे होते ते मला अपेक्षित वोट म्हणण्यापेक्षा मला 0 वोट मिळाले। आणि हा संपूर्ण महाराष्ट्रात झालेला घोर अन्याय, EVMचा अन्याय हा आम्ही सहन करणार नाही। त्याकरिता मी जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक आयुक्त यांना सर्वांना पत्र दिले आणि पत्र दिल्यानंतर मला असं वाटलं की आपण प्रेस समोर सुद्धा गेलं पाहिजे, कारण माझ्यावर झालेला अन्याय हा फार मोठा अन्याय आहे। आणि असाच अन्याय माझ्यावरती झाला तरी असं संपूर्ण देशामध्ये जे चित्र आपण पाहतो ते चित्र EVMमुळे फार घोटाळेबाज चित्र आहे। आणि EVMमुळे ह्या राज्यामध्ये मोठ्या मोठ्या पक्षाची हवा खराब झाली आणि त्यामुळे हे EVM आपण कुठेतरी हटवलं पाहिजे आणि चिठ्ठ्यांनी मतदान झालं पाहिजे। जोपर्यंत चिठ्ठ्यांनी मतदान होणार नाही तोपर्यंत उमेदवाराचा खरा चेहरा समाजातील लोकांना दिसणार नाही। आणि त्यामुळे आपण सर्वांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे आणि EVM हटवलं पाहिजे। एक साधं मी माझ्या घरचं उदाहरण देतो। आम्ही 5 भावंड विनोबाभावे नगरला राहतो। तिथं माझे 18 वोट आहेत, माझे स्वतःचे 18 वोट आहेत। 292 बूथ क्रमांक, प्रभाग क्रमांक 3। परंतु तिथं मला फक्त 2 वोट मिळाले। ही आश्चर्याची बाब आहे। जेव्हा मतपेटी उघडली आणि त्यानुसार त्या बूथची जेव्हा काउंटिंग झाली त्यामध्ये फक्त मला 2 वोट मिळाले। हे शरमनाक बाब आहे, ही फार वाईट बाब आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं आणि त्या संविधानानुसार आज ह्या राज्यामध्ये संपूर्ण सरकार सुरू आहे। परंतु आधीच्या काळामध्ये जे श्रीमंत लोक होते किंवा मालगुजार लोक होते तर ते आपल्या लाठीकाठीने आणि पैशाच्या जोरावरती ते निवडून यायचे। परंतु आज संविधानामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे सर्वांकरिता समान असलं पाहिजे, सर्वांकरिता समान आहे। परंतु भारतीय जनता पार्टीला ह्या संपूर्ण देशामध्ये अस्थिरता पसरवून आपलं कुठेतरी सरकार स्थापन करण्याची घाई आलेली आहे। त्यामुळे समाजातील गोरगरीब वर्गाला, समाजातील सर्व वर्गाला, समाजातील सर्व उमेदवाराला हार खावी पडली। मी एक अजून तुम्हाला उदाहरण देतो की कन्नड येथील गावामध्ये तळणेकर गाव आहे। तिथं एकूण त्या गावामध्ये 312 मतं होते आणि तिथं मतदान झाले 624। तसेच 4 आमदार असे आहे, नांदगाव, सिन्नर, दिंडोरी आणि येवला, यांना सरासरी वोट किती मिळाले? 4ही लोकांना सारखे वोट मिळाले, 1,39,000।
असं तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे, महाराष्ट्रामध्ये 20 जिल्ह्यात पंजाब फ्रीज झालेला आहे. म्हणजे या देशामध्ये किती वाईट स्थिती आहे ह्या EVMमुळे. ह्या देशामध्ये किती वाईट स्थिती समोर आपल्याला जावं लागते आहे. पुढे भविष्यामध्ये जर असाच यांचा मालगुजारीपणा राहिला किंवा अशी त्यांची भारतीय जनता पार्टीची अशी सरकार राहिली तर विरोधकांना, विरोधी पक्ष काय पण तोंड उघडायला सुद्धा जागा राहणार नाही अशी स्थिती पुढे येणार आहे. आणि म्हणून मी इथं ही पत्रपरिषद घेत आहो. आपण मला सहकार्य कराल किंवा करा त्या विनंतीसाठी. आणि माझा जो आवाज आहे, माझा आवाज हा पुढे महाराष्ट्रात पोचवा अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. कारण यापूर्वी मला अनेक लोक माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मला विधानसभेत उभं राहू नये असे माझ्यावरती अनेक प्रयोग झाले. परंतु मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कट्टर अनुयायी असल्यामुळे, मी एक भीमसैनिक असल्यामुळे मी त्यांच्या कुठल्याही प्रलोभनाला न जाता मी अपेक्ष म्हणून या उत्तर नागपूरमध्ये उभा होतो. परंतु माझी शर्मनाक हार झाली, त्याबद्दल आम्हालासुद्धा वाईट वाटते. आणि हा आवाज आपण कुठेतरी उठवला पाहिजे. मी उठवतो, परंतु पत्रकारांना माझी विनंती आहे की EVMद्वारे जो झालेला अन्याय हा खोडून टाकण्यासाठी आपण सर्वांनी मला प्रयत्न करावे आणि सर्वांनी EVMच्या विरोधामध्ये आवाज उठवावा. आणि ज्याप्रमाणे होत असेल, मतदान पुन्हा होत असेल किंवा कुठेतरी आवाज उठत असेल आणि कुणाचा तरी आवाज दबू नये म्हणून आपण सर्वांनी आवाज उठवावा आणि EVM बंद करावं किंवा पुन्हा मतदान करावा किंवा मोजणी करावी अशीच मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. विरोधक जे आहेत ते म्हणताय, जे लोक निवडून नाही आले त्यांचं असं म्हणणं आहे आज की EVM मध्ये जे आहेत ते अपक्ष जेवढे कॅन्डिडेट होते त्यांची मतं जे आहेत ते भाजपला मिळाले. काय वाटतं तुम्हाला? हो, बरोबर आहे. आमचे पूर्ण जे मतदान आहे विरोधकाचे, तेवढे आमचे जे अपक्ष लोकांचे, मी याच्यामध्ये लिहिलेलं आहे, अपक्षाचं जेवढं मतदान आहे हे अपक्षाचं मतदान पूर्ण भारतीय जनता पार्टीला गेलेलं आहे. ते मशीनने खिचलं, पूर्ण ओढून घेतलं त्यांनी. आणि हाच प्रयोग 2014मध्ये झालेला होता. तिथेही मला मतदान असंच, म्हणजे मी उमरेड विधानसभेमध्ये उभा होतो 2014ला आणि तिथे मतदान असंच झालं की आम्हाला म्हणजे मी शरद पवार साहेब यांच्या पार्टीतर्फे, राष्ट्रवादीतर्फे उभा होतो. तेव्हाही असाच प्रकार झाला आणि पूर्ण भारतीय जनता पार्टीची सरकार आली 2014मध्ये. आणि आजसुद्धा तोच प्रकार महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये होईल. पण महाराष्ट्रामध्ये जास्त घाई आलेली आहे. सरकार आम्ही बसवलं पाहिजे म्हणून त्यांना घाई आली आहे. पण गोरगरीब उमेदवारावर ज्यांची इच्छा असते किंवा जे लोक तळमळीनं उभे राहतात, जे लोक काम करतात, त्यांना काम करायची संधी मिळाली पाहिजे. परंतु भारतीय जनता पार्टी EVMचा वापर करून आपली सरकार बसवत आहे, तर ते फार वाईट स्थिती आहे. असं व्हायला नाही पाहिजे या देशात. फुले साहेब, मला सांगा ही मशीन कुठे मॅन्युफॅक्चर होते, त्याचं टेक्निकल ऑडिट केव्हा झालं, किंवा प्रत्येक जे मशीन आहे, प्रत्येक युनिट आहे, त्याचं टेक्निकल ऑडिट झालं की नाही, याची माहिती तुम्ही घेतली आहे का? नाही, याबद्दल मला माहीत नाही. आणि ते इलेक्शन कमिशनरला आम्ही विचारलं तर त्याने म्हणे की भाई आम्हाला सुद्धा माहीत नाही. आता इलेक्शन कमिशनरला जर माहीत नाही तर आपण कोणती टेक्नॉलॉजी याच्यात वापरल्या जाते किंवा जे कोणते चिपसेट त्याच्यात वापरल्या जातात ते मॅनिप्युलेट करता येतात का, किंवा याचं प्रॅक्टिकलमध्ये काही तुम्ही ज्या उमेदवार होते तर तुमच्या समोर काही मशीन्स ॲट रँडम काही मशीन्स घेऊन तुमच्या समोर काही 2-4 हजार मतं टाकून चेकिंग डेमो करण्यात नाही, तसं नाही केलं. तरी मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मी स्वतः मतदान केलं तेव्हा त्या आधी चिप खाली, ते जे चिठ्ठी होती त्या आधी खाली पडायची, म्हणून आता ती खाली पडत नाही, ती चिपकून राहते. मी तिथं थांबलो, प्रयोग केला. मी थांबलो, मतदान केल्यानंतर मी थांबलो तिथं की म्हटलं ही चिठ खाली पडेल, पण ती चिठ्ठी राहते ना, ती अटकून राहते, ती पडतच नाही खाली. आणि त्यामुळे तो भयंकर घोळ आहे. घेतलं ना मी ऑब्जेक्शन, मी इथं लावलेलं आहे. मी तेव्हाच ऑब्जेक्शन घेतलं आहे, रायटिंगमध्ये दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्याला दिलं आणि निवडणूक आयुक्ताला पण दिलेलं आहे. मी लावलेलं आहे. आणि माझे जे मतदान झालं आहे हे बूथ लिस्ट पण लावले आहे की इथं माझ्या घरचे, आम्ही 5 भावंड आहोत, त्यांचे मुलं बाळाचे आमचे 18 वोट आहे, तर त्यापैकी तिथं मला 2च वोट मिळाले.
जिल्हाधिकारी साहेबांनी काय सांगितलं मग तुम्ही सांगितलं की जनतेचा रोष नाही, आम्ही आता पुढे कळवू म्हणे तुम्हाला, काय ते काही नाही सांगत. सब फोकणाळबाजी आहे, सर्व सर्व मॅनेज आहे. जेवढी गव्हर्नमेंट आहे सर्व मॅनेज आहे. पुन्हा मतदान हवं असं तुमची मागणी आहे. हो, बिलकुल झालीच पाहिजे. पुन्हा ईव्हीएम की बॅलेटवरती बॅलेट पेपरवरती पुन्हा मतदान ह्या संपूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे. झारखंडमध्ये का नाही झालं? हं? महाराष्ट्र आपण महाराष्ट्रापुरतं, आपण देशाचा विचार नाही करत. आपण महाराष्ट्र. आहे. हो, त्यांचे व्हायला पाहिजे ना. म्हणजे पूर्ण देशामध्ये मॅनेज करणं त्यांच्या हातात आहे आणि ते करून राहिले मॅनेज. म्हणजे त्यांना झारखंड पाहिजे नव्हतं असं म्हणत नाही. हो, अर्थात असेल ते. सर्व ठिकाणी दाखवतील तर लोक शंका कसे आपण करतील? म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपला महाराष्ट्रात यश तितकं जास्त मिळालं नव्हतं. तेव्हा या गोष्टी काय निघाल्या, तेव्हा ईव्हीएमवर कोणी आक्षेप का उचलला नाही, म्हणजे अपक्ष म्हणा किंवा विरोधक आहे? का बावनकुळे साहेबांना कसं आहे, त्यांना ते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कसं त्यांना कुठेतरी पाहिजे होता हातात पकडायला, म्हणून त्या बावनकुळेला पकडलं. पण त्यांना याबद्दल काही माहिती तेवढी राहत नाही. म्हणजे मला तरी त्या नॉन क्वालिफाईड माणूस आहे, त्यामुळे याच्याबद्दल माहिती नसेल आणि त्यामुळे ते काहीतरी बोलतात. ते उत्तर नागपूरमध्ये आणि उमरेडमध्ये नितीन राऊत कसे आले उत्तर नागपूरमधून आणि उमरेडमधून यशराम साहेब कसे आले? ते ईव्हीएमचा घोड आहे ना. यांनी, मी सांगतो ते तुम्हाला, हां तुम्ही चांगलं बोलले, तुम्ही चांगलं मी सांगतो तुम्हाला. यांनी काय केलं आहे की पूर्ण महाराष्ट्र विदर्भामध्ये जे शेड्यूल कास्टचे जे आमदार आहे 13-14 ते पूर्ण निवडून आणले. यांची म्हणजे अशी म्हणजे पॉलिसी यांनी डिसाईड केली. तर शेड्यूल कास्टचे 13 आमदार आहे, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, ते 14 आमदार का माने साहेब पण होते ना उत्तर नागपूरमध्ये. माने साहेब पण त्याला भेटले ना वोट, त्यालाही भेटले निवडून माने साहेब होते ना. होते ना. तर ते setting जमलं नाही का यांचं? नाही, ते भारतीय जनता पार्टीचे त्यांना वोट मिळाले, त्यांचे वोट होतात, पण या ग्रस्ताचे नव्हते. नाही, मग राऊत साहेबांना सेटिंग केली का? त्यांनी सेटिंग बाद माणूस आहे, त्याचं केलं त्यांनी, ते सर्वांनीच केलं. ते नाही, कोणी केलं नाही. सेटिंग माणूस कोण आहे? कोण आहे? जो आमदार निवडून आला तो सेटिंग बाद आहे. नितीन आमदार म्हणून नितीन राऊत आला निवडून, म्हणजे सेटिंग बाद त्याचं असेल ना. ईव्हीएम मशीनची म्हणजे आहे. भाजपच्या सोबत नितीन राऊतांचं सेटिंग आहे का हे म्हणण्याचं? होऊ शकते. म्हणजे जे निवडून, मी तुम्हाला सांगितलं ना, बाबासाहेबाच्या नावाचे म्हणजे जे शेड्यूल कास्ट आमदार आहेत, जे उमेदवार होते आणि पक्षाचे होते, ते 13 आमदार विदर्भातून निवडून आले. म्हणजे कधीच नाही आले, याच वेळात आले 13. मग त्यांना माहिती आहे, विरोधकांना माहिती आहे की सर्वात मोठा आवाज अगर उठत असेल तर उत्तर नागपुरातून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेकरांच्या, भीमसैनिकांच्या. बाकी कोणाच दम नाही, कोणी आवाज नाही उठला. हम आंदोलन करेंगे, जेल भरेंगे, आम्ही काही करू शकतो. उत्तर नागपूरची जी सीट आहे ती आरक्षित आहे ना. हो, तर दुसऱ्या समाजातल्या व्यक्ती तिथे निवडून येऊ शकणार नाही. ते मान्य आहे. तुम्हाला असलं काही ऑफर आली? त्याच्यामध्ये आता ऑफर वगैरे आली असेल, नाही. तशी ऑफर तुम्हाला होती? नाही, माझ्या दबाव आला. ऑफर नाही, मी विकत नाही ना. कसा मी संस्था संचालक आहोत, मी लोकांना शिक्षित करायचं काम करतो, लोकांचं डेव्हलपमेंट करायचं काम करतो. त्यामुळे मला कोणी ऑफर देत नाही. ते माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करते, पण मी कोणाच्या दबावाला ऐकत नाही. कशा प्रकारचा दबाव होता आणि कोणी आणलं? जाऊ दे, आता ते विषय झाला. आता आपला ईव्हीएम बद्दल बोलून खूप लोकांनी म्हटलं मला, म्हणजे BJP कडूनही आला, काँग्रेसकडूनही आला. म्हणजे जे सत्यता आहे मी ते बोलतो. मुख्य मुद्दा ईव्हीएमचा. हां, मुख्य मुद्दा हां. आप बोल रहे हैं कि नॉन क्वालिफाइड है, किसको बोल रहे हैं, कौन नॉन क्वालिफाइड है? नॉन क्वालिफाइड बहुत लोग हैं. नहीं, अभी आपने 2 लोग का नाम लिए ना, उसका पूरा नाम नहीं, वो क्वालिफाइड बापा, वो तो PhD है. नहीं, ये जो नॉन क्वालिफाइड बोले आपने, बहुत से आमदार ऐसे हैं हमारे उत्तर नागपुर में, बहुत से आमदार जो उम्मीदवार खड़े थे वो 4वीं 5वीं पास है. आपने 2 लोग का नाम लिए, हाँ. उनमें से नॉन क्वालिफाइड किसको बोला आपने? वो नॉन क्वालिफाइड मैंने उनको नहीं बोला, वो क्वालिफाइड है. वो तो मैंने बोला PhD है. नहीं, वो PhD अलग चीज है. एक PhD है, एक डॉक्टर है, एक नॉन क्वालिफाइड बोला. नहीं. अपना मुद्दा वो नहीं है, कौन क्या है, अपना मुद्दा है ईवीएम का मुद्दा है, जो हमारे ऊपर अन्याय हुआ उसका मुद्दा है. बाकी अपना मुद्दा नहीं है. मुद्दा उठाना क्यों? क्या है बैलेट पेपर? नहीं, वो अगर दे दोबारा वोटिंग नहीं हुई तो आगे में क्या करेंगे आप? दोबारा वोटिंग है तो हम और खड़े रहेंगे ना, आंदोलन.
ने दोबारा वोटिंग के लिए हम आंदोलन करेंगे कि दोबारा वोट होना चाहिए, कोर्ट में जाएंगे। अब ये सेकंड स्टेप है। पहली स्टेप जिलाधिकारी कार्यालय और निवडणूक आयुक्त अधिकारी, अभी ये सेकंड स्टेप है तुम्हारे पास। इसके बाद में क्या होता देखेंगे और बाद में फिर कोर्ट में जाएंगे। कोर्ट में तो 5 साल ऐसे निकल जाते हैं। देखिए वो बाद में कैसा है देखो, अभी निकल जाते, सत्ता जिनके हाथ में है, जितनी भैंस उसका लाठी बोलते हैं, उसी टाइप का है। नाना पटोले आणि आपले जे आहे वडट्टीवार ते पण सेटिंग करून आले का? नाही ते होतं ना. वो दमदार आदमी है, वो काय को आएंगे, वो नहीं आते ते। नाना पटोले पण निवडून आले ना. हो, तो त्यांच्या जिल्ह्याचा, आपण आपल्या उत्तर नागपूरबद्दल बोलू ना आपण। ते कसं, ते महावीर, ते मोठे लोक आहेत। नाही, उत्तर नागपूरमधून नितीन राऊत कसे आले? ते कसे आले ते मला नाही माहिती, फक्त मी माझ्या ईव्हीएम बद्दल बोलतो। तुम्ही ते हे निवडून सांगितलं की जे निवडणूक आयोग आहे त्याला हे माहित नाही की मशीन्स कुठून आल्या, त्याच्या मशीनचं काही सर्व्हिसिंग झालेलं आहे की नाही, त्याचे काही रिसेट वगैरे झाली आहे का ती मशीन, तुमचं असं म्हणणं आहे. तर हे खूप मोठं नाही, पण हा फक्त उत्तर नागपूरचा प्रकार नाही, हा पूर्ण महाराष्ट्राचा प्रकार, तुमचं म्हणणं असं आहे देशाचा की प्रकार आहे। निवडणूक आयोगाला हेही माहित नाही की मशीनचा मॅन्युफॅक्चरर कोण आहे. माहीत आहे त्यांना, सर्व माहिती आहे। तुम्ही आता थोड्या वेळ पहिले बोलले ना. नाही, त्यांना सर्व माहिती आहे। कालच मी न्यूजमध्ये पाहिलो, कुठून तरी कन्नडमधून काहीतरी, नाही दुसऱ्या देशातून कोणता एक कुठून तरी त्या मशीन विदेशातून आल्या त्या मशीन, म्हणजे काल मी न्यूजमध्ये पाहिलं ते। त्या मशीन गुजरातहून आणल्या गेलेल्या आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, याच्याबद्दल माहिती. नाही, याबद्दल माहिती नाही। हा, तुमच्याकडून मी ऐकून राहिलो। पण तुम्ही ते माहिती करून घ्या ना. समजा तुम्ही हा लढा करू ना, लढताय, करू ना। की याचं ऑडिट झालं का, टेक्निकल ऑडिट झालं का, त्याचं इन्स्पेक्शन होत आहे का मशीनचं रेग्युलर, ITR कशा मध्ये प्रकारे विचारून. काम करतात आहे, हे सगळं तुम्ही माहिती करा ना. ते विचारून. कोर्टापुढे या गोष्टी मशीन सादर आहे. करा. त्या- ITR हां, ITR रमेश जी, आप एक तरफ ईवीएम को खारिज कर रहे हैं कि उससे वोटिंग नहीं होनी चाहिए, लेकिन सुप्रीम कोर्ट ये कहता है कि बैलेट पेपर पर वोटिंग नहीं होगी। ऐसे में आपका अगला कदम क्या होगा? वो आंदोलन करेंगे, जन आंदोलन करेंगे, क्योंकि ये हमारे संविधान में लिखा हुआ है कि अपने को लोकशाही है, और लोकशाही में अपन आवाज़ उठा सकते हैं, अपना आवाज़ कोई बंद नहीं कर सकते, इसलिए अपन उसके विरोध में आवाज़ उठाएंगे। सुप्रीम कोर्ट के अगेंस्ट में आवाज उठाएंगे? आंदोलन, जन आंदोलन करेंगे ना। सुप्रीम कोर्ट है क्या, जन आंदोलन करेंगे। जनता जब सुप्रीम कोर्ट ने खारिज कर दिया है कि बैलेट पेपर पे वैलिड नहीं है वोटिंग, ईवीएम वैलिड है। मैंने क्या बोला कि जिसकी सरकार है, कहाँ पे, सेंटर में जिसकी सरकार है उसका सुप्रीम कोर्ट है, कोई भी कोर्ट है उनका कोर्ट है। आप कितना भी करेंगे तो जिसकी सरकार है, जो यहाँ पे पंतप्रधान है, वो ये सब अभी चलाता है। यानी आपका आरोप है कि केंद्र सरकार ने जुडिशरी को पूरी तरह से खरीद लिया है। दबा के रखा है, अपने मुट्ठी में रखा है। पण ईव्हीएम मशीन जे आहे हाँ। ते कोणी आणली होती तुम्हाला माहित आहे का? कांग्रेस कोणी आणली? जहाँ से आई थी वहाँ उस देश में तो बंद हुई ना, जर्मन मधून आली ना, तो आखरी की राहुल गांधी ईव्हीएमच्या याच्यात आंदोलन करणार आहे. हो,